नमस्कार मंडळी. हॅलो, हाय, नमस्ते, वनक्कम अँड वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल दॅट इज वाई टॉक्स विथ वैष्णवी अक्षय. सो जर तुम्ही आपल्या चॅनलला न्यू असाल तर आपल्या चॅनलवरती ब्युटी, फॅशन आणि स्टाईल ह्या रिलेटेड खूप छान छान असे व्हिडिओज आपण पोस्ट करत असतो. आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठलाही व्हिडिओ मिस करू नका. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे केसांची काळजी कशी घ्यावी. होय, खूप सोपा, खूप साधा पण अतिशय महत्त्वाचा असा हा विषय आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, बिलकुल स्किप करायला जाऊ नका. या व्हिडिओमध्ये आपण 4 टॉपिक्स पाहणार आहोत, ज्यातलं पहिलं आहे की केसांची काळजी का घ्यावी, दुसरं केसांची काळजी घेतल्याने काय होईल, तिसरं केसांची काळजी कशी घ्यावी आणि चौथं केसांची काळजी घेत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. तर सगळ्यांना आजकाल प्रश्न पडतो की केसांची काळजी का घ्यावी. रोज आपण उठतो, खूप बिझी शेड्यूल असतं, आपल्याला कॉलेजला जायचं असतं, कामाला जायचं असतं, त्या आवराआवरीच्या ह्याच्यामध्ये आपण कसा स्किन केअर करतो, कसा मेकअप करतो, छान दिसतो आणि मग आपण ऑफिसला कॉलेजला जातो. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण केसांची काळजी घ्यायला मात्र विसरतो आणि या गोष्टींमुळे कालांतराने तुम्हाला हेअर्स रिलेटेड प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. जसं तुम्ही रोज उठून तुमच्या बॉडीची काळजी घेता, हेल्थची काळजी घेता, तसंच तुम्हाला तुमच्या केसांची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. नाहीतर तुम्हाला जर का प्रॉब्लेम सुरू झाले तर तुम्हाला अल्टिमेटली डॉक्टरकडे जाऊन कन्सल्ट करण्याची वेळ येते. तर त्याच्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. सगळ्यांना पडलेला दुसरा प्रश्न असा की केसांची काळजी घेतल्याने काय होईल. आपल्यापैकी खूप साऱ्या जणांना केसां रिलेटेड खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. डॅन्ड्रफ असतो, हेअर फॉल असतो, स्प्लिट एंड्स असतात, खूप लवकर केस पांढरे झालेले असतात आणि आपण दररोज उठून त्या गोष्टींकडे धडधडीत इग्नोर करतो. पण असं केल्याने तुमच्या केसांचे प्रॉब्लेम्स आणखीनच जास्त सिव्हिअर होऊ शकतात. म्हणून आत्ताच वेळ असतानाच त्याच्याकडे लक्ष दिलेलं खूप चांगलं आणि आपल्या केसांची काळजी घेतलेलीच बरी. तर तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे केसांची काळजी कशी घ्यावी. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमच्या केसांना नियमितपणे तेल लावणे. तेल न लावता जर का तुम्ही हेअर वॉश करत असाल तर आत्ताच थांबा, कारण त्याने तुमच्या केसांना खूप जास्त ड्रायनेस येऊ शकतो. मग आता कुठलं तेल वापरावं बरं. तर तुम्ही बाजारात असलेलं कुठलंही तेल वापरू शकता. शक्यतो नॉन स्टिक ऑइल अशा लिहिलेल्या ज्या बॉटल्स असतात त्या वापरणं टाळा, कारण त्याने तुमच्या केसांचं टेक्स्चर जे आहे ते खूप जास्त बिघडू शकतं. मी आता सध्या सोप्स कार्डचं हे जडीबुटी ऑइल वापरत आहे. या तेलाची खासियत म्हणजे की तुम्ही बघू शकता ह्या बॉटलमध्ये खूप साऱ्या जडीबुटी आहे. याच्यामध्ये 5 प्रकारचे तेल वापरले गेलेले आहेत आणि कुठलंही केमिकल ह्याच्यामध्ये वापरलं न गेल्यामुळे हे नॅचरल आहे आणि आपल्या केसांसाठी खूप छान आहे. हे लावल्यानंतर माझे केस खूप छान मऊसूद होतात आणि मेन म्हणजे की याचा अजिबात उग्र वास येत नाही. मला खूप छान शांत झोप लागते, म्हणून मला हे खूप आवडतं. तुम्हाला देखील हे घ्यायचं असेल तर तुम्ही सोप्स कार्डच्या लिंकवरती जाऊ शकता किंवा मग त्यांचं इंस्टाग्रामचं पेज व्हिजिट करू शकता आणि हे वापरून बघू शकता. तुम्हाला जर आवडलं तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आठवड्यातून 2 वेळेस हेअर वॉश करणे. खूप जास्त वेळेस किंवा खूप कमी वेळेस हेअर वॉश केल्याने तुमच्या केसांचं जे नॅचरल टेक्स्चर असतं ते बिघडू शकतं. आता जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठल्या प्रकारचा शॅम्पू वापरायचा, तर शक्यतो ज्या शॅम्पूमध्ये नैसर्गिक घटक असतील अशाच प्रकारच्या शॅम्पूचा वापर करावा. केमिकल प्रयुक्त असलेले शॅम्पूज टाळावे. मी आता सध्या सोप्स कार्डचा कोल्ड प्रोसेस्ड बार वापरतीये. टोटल 16 हर्ब्स पासून हा सोप जो आहे तो तयार केला गेलेला आहे आणि ह्याची सगळ्यात महत्त्वाची खासियत ती म्हणजे ही की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हीट प्रोसेस वापरली जात नाही. तुम्ही बघू शकता हा जो बार आहे अशा प्रकारचा दिसतो. याचा फोम सुद्धा खूप लॅदरी आहे आणि याला बनवण्यासाठी किमान 1 महिना लागतो. 1 महिन्यानंतर हा जो कोल्ड प्रोसेस बार आहे तो विकला जातो, कारण याच्यामधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते ॲज इट इज प्रिझर्व्ड राहतात आणि तुमच्या केसांचं टेक्स्चर देखील खूप छान राहतं. तुमचे केस देखील खूप सुंदर राहतात. तुम्हाला डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम होणार नाही. हेअरफॉलचा जर प्रॉब्लेम होत असेल तर तो देखील थांबेल आणि खूप सुंदर असा हा जो आहे शॅम्पू बार आहे. तुम्ही देखील हा वापरून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आवडला तर. तिसरी महत्त्वाची गोष्ट
ती म्हणजे पार्लर ट्रीटमेंट्स घेणं टाळणे. खूप साऱ्या मुली त्यांच्या केसांवरती केराटिन ट्रीटमेंट, स्मूथनिंग ट्रीटमेंट, स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट अशा बऱ्याच विविध प्रकारच्या ट्रीटमेंट्स घेत असतात आणि त्यांनी तुम्हाला छान वाटतं, खूप सुंदर वाटतात केस सुरुवातीला, पण त्याच्यानंतर तुमचे केस फार विचित्र आणि वाईट होऊ शकतात. म्हणून आत्ताच त्या ट्रीटमेंट्स घेणं टाळा आणि घरच्या घरीच तुमच्या केसांची जितकं जास्त जमेल तितकी जास्त काळजी घ्या. चौथी महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुमच्या केसांना दिवसातून 2 वेळेस विंचरणे. होय, तुम्हाला असं वाटत असेल की हा काय पॉइंट होता, पण खरंच खूप जास्त महत्वाचे की तुमच्या केसांना फक्त 2 वेळेस दिवसातून विंचरायचे. खूप जास्त वेळेस नाही विंचरायचं किंवा खूप कमी वेळेसही नाही विंचरायचं, कारण त्याच्यानी तुमच्या केसांना हेअरफॉल होऊ शकतो किंवा मग तुमचे केस खूप स्टिकी होऊ शकतात. दिवसातून 2 वेळेस तुमचे केस विंचरण्याने तुमच्या केसांचं टेक्स्चरही खूप छान राहतं आणि ब्लड सर्क्युलेशन खूप छान झाल्यामुळे तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी, वाढीसाठी देखील ते खूप छान असतं. आता वळूयात चौथ्या प्रश्नाकडे. तो म्हणजे केसांची काळजी घेत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या. त्याच्यामध्ये बरेच असे मुद्दे असतात. तर सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे तुमच्या केसांना नियमितपणे SPF लावणे. आता तुम्हाला वाटत असेल की कुठलं क्रीम घेऊन आपल्याला ते लावायचं आणि मग उन्हात जायचे, तर तसं करायचं नाही अजिबात. तुमच्या केसांचं SPF म्हणजेच तुम्ही तुमच्या केसांना स्कार्फ बांधून जाणे. तर कुठला स्कार्फ वापरायचा, तर कुठलाही कॉटनचा साधा स्कार्फ वापरायचा. खूप जास्त जाड स्कार्फ वापरायचा नाही, तरी तुमच्या केसांना बिलकुल हवा लागणार नाही आणि घाम येऊन तुमचे केस खराब होऊ शकतात. म्हणून कुठलाही कॉटनचा स्कार्फ वापरणे. जर तुम्ही खूप जास्त उन्हामध्ये जात असाल तर त्या स्कार्फला थोडंसं ओलसरपणा करून, थोडंसं पाणी लावून आणि मग तो स्कार्फ तुमच्या केसांना वापरणे. याने काय होतं, तर बऱ्याच जणांचे केस खूप लवकर पांढरे व्हायला लागतात. म्हणजे त्यांचं मुळापासून काळे असतात, खूप शेवटला काळे असतात आणि मध्येच कुठेतरी पांढरे झालेले असतात. त्याचं कारण असं की तुम्ही खूप जास्त उन्हामध्ये हिंडता आणि त्याच्यामुळे तुमचे तेवढाच भाग सूर्यप्रकाश लागल्यामुळे ते पांढरे होतात. तर ते न होण्यासाठी नियमितपणे स्कार्फ बांधायचा. दुसरी गोष्ट, संपूर्ण व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं ते म्हणजे केमिकल प्रोडक्ट्स टाळणे. तुमच्या केसांना जितकं जास्त जमेल तितकं जास्त नैसर्गिक घटक देण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही प्रकारच्या केमिकल्सचा वापर केल्याने तुमचे केस तुम्हाला तेवढ्यापुरते छान वाटतात, पण नंतर त्याने तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम सुरू होतात आणि मग तुम्हाला शेवटी डॉक्टरकडे जावंच लागतं. म्हणून नैसर्गिक घटक असलेले प्रोडक्ट्स वापरा. त्यातही ते नैसर्गिक घटक तुम्हाला सूट होत आहेत का हे जरा एकदा पहा आणि त्याची काळजी घ्या आणि मग ते प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात करा, म्हणजे तुमचे केस खूप छान आणि खूप निरोगी राहतील. तिसरी गोष्ट ती म्हणजे तुमच्या केसांना वेगवेगळ्या प्रकारचं वळण देणे. म्हणजे काय करायचं, तर वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल करायच्या आणि केस सैलसर बांधायचे. खूप ओढून ताणून तुमच्या केसांना जर तुम्ही बांधत असाल तर तुमचे केस विरळ व्हायला सुरुवात होते. म्हणजे काही जणांना सवय असते की मी केस मागे बांधल्यानंतर, पोनी बांधल्यानंतरच मी छान दिसते किंवा मी छान वाटते, म्हणून तुम्ही तसाच प्रकारचं रोज हेअरस्टाईल करता आणि मग त्याच्यामुळे अल्टिमेटली पुढचे जे केस असतात ते विरळ व्हायला लागतात. तर तसं करायचं नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या केसांना तुम्हाला हेअरस्टाईल करता येतात. कधी केस मोकळे सोडा, कधी तुम्ही पोनी बांधा, कधी वेणी बांधा, पण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करा आणि केस शक्यतो जास्तीत जास्त सैलसर बांधा. खूप घट्ट केस ओढून ताणून बांधल्याने देखील तुमचे केस तुटू शकतात किंवा विरळ होऊ शकतात, याची काळजी घ्या. चौथी गोष्ट ती म्हणजे केव्हाही केस धुवत असताना लक्षात घ्यायचं की कोमट पाणी वापरायचं. खूप कडक पाणी, खूप जास्त गरम पाणी किंवा खूप थंड पाणी वापरल्याने तुमच्या केसांचा टेक्स्चर बिघडू शकतो. तो म्हणजे कसा, तर खूप गरम पाणी वापरल्याने तुमचे केस ड्राय होतात आणि खूप थंड वापरल्याने तुमच्या केसांना फ्रिझीनेस येतो. म्हणून शक्यतो कोमट पाणी वापरायचं आणि मग केस धुवायचे. पाचवी गोष्ट ती म्हणजे जेव्हा पण तुम्ही केस धुता तर भरपूर पाणी वापरून तुमच्या केसांचा शॅम्पू नीट स्वच्छ करणे. त्याचं कारण काय, तर जेव्हा तुम्ही केस धुता त्यावेळेस शॅम्पू तुमच्या स्कॅल्पला लागलेला असतो आणि जर तुम्ही केस नीट नाही धुतले तर तो तसाच तिथे स्टिक राहतो, तिथं चिकटून राहतो आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला डॅन्ड्रफचे प्रॉब्लेम जाणवतात आणि जर डॅन्ड्रफ सुरू झाला तर त्याच्यानंतर हेअरफॉल तर सुरू होतोच. म्हणून भरपूर पाणी वापरायचं आणि स्वच्छ शॅम्पू तो काढून टाकायचा, स्वच्छ केस धुवायचे, याची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं.
तर मित्रमैत्रिणींनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की केसांची काळजी कशी घ्यावी आणि मी खूप छान डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल याची मला खात्री आहे आणि आवडला असल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करणार आहात याची देखील मला खात्री आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 थँक्यू. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसंच बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, कारण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज पोस्ट करेल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय.